लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने संविधान वाचवण्याची ग्वाही दिली आणि अनुसूचित जातीच्या लोकांची मते घेतली। मात्र सुप्रीम कोर्टाने वर्गीकरण करण्याचा निर्णय दिल्यानंतर काँग्रेसने या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट न करता चुप्पी साधल्याने काँग्रेसचा खरा चेहरा उघड झाला। त्यामुळे उमरेड विधानसभा क्षेत्रातून बीएसपीचा हत्ती विधानसभेत पोहोचवावा असं आवाहन बसपाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांनी केलं। ते उमरेड येथील भव्य महिला मेळाव्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला। संविधानात समता, बंधुता, न्याय या मूल्यांचा अंतर्भाव केला। काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष मनुवादी विचाराचे आहेत, यापासून सावध राहण्याचं आवाहन यावेळी मान्यवरांनी केलं। आपण उमरेड विधानसभा क्षेत्रात या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचा भव्य मेळावा आहे। या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्याकडून विधानसभेची बसपाची कशी तयारी आहे हे आपण या ठिकाणी जाणून डोंगरे साहेब, या ठिकाणी आपण बसपाच्या मेळाव्याला पहिल्यांदा बोलत आहे। आपण कशी तयारी आहे बसपाची महाराष्ट्रामध्ये परमादरणीय महेंद्रजी यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या तसेच सन्माननीय आकाशात तसेच माजी खासदार सन्माननीय यांच्या मार्गदर्शनामध्ये आमचा भर समाजामध्ये जाऊन समाजाला आम्ही हवाई आणि तुम्हाला म्हणताय आमच्या ठिकाणी तुम्ही बघता आहात की आम्ही ज्या कॅडर कॅम्प्सच्या माध्यमातून काम केलं, बँकेच्या निर्देशनामध्ये प्रत्येक सेक्टरवर आम्ही कॅडर लावले। त्याचं हे फलित आहे की हजारोच्या संख्येने महिला इथे उपस्थित आहेत आणि समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनजागरण आम्ही करतो आहे की तुमचे मित्र कोण आणि तुमचे दुश्मन। बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये या चळवळीचे, या बहुजन समाजाचे, या संपूर्ण 85% समाजाचे दुश्मन कोण आणि मित्र कोण हे क्लिअर केलं होतं। हीच गोष्ट आम्ही समाजाला पटवून देत आहोत। ज्या प्रकारे काँग्रेसने लोकसभेमध्ये भ्रांती फैलवून संविधान खतरे में असं म्हणून आमची मतं लाटण्याचा प्रयत्न केला, आम्ही समाजाला हे सांगून देणार आहोत की खरे संविधानाचे आणि आरक्षणाचे मारेकरी हे काँग्रेसवाले आणि ह्यासाठी आम्ही समाजाला जाऊन समाजाला चेतवण्याचा प्रयत्न। उमरेडमध्ये बसपाचा पहिला आमदार विधानसभेत पाठवू अशी मेहनत या ठिकाणी उमरेडचे प्रभारी मिश्राम साहेब आपण या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत आपला बहुजन समाज पार्टीचा हाती विधानसभेत पोहोचला नाही, पण माझी पूर्ण विधानसभेच्या वतीने, उमरेड विधानसभेच्या वतीने आणि इथलं जे काम आहे आमचं त्याच्या वतीने मी सांगू इच्छितो की पहिला आमदार जो जाणार विधानसभेचा तो उमरेडमधून जाणार आणि तो उमेदवार भजबे साहेब असो की मी असो, पण इथून आमदार निवडून आणण्याचं काम हे आमच्या सर्व जे कार्यकर्ते आहेत, ज्या महिला भगिनी आहेत, यांच्या माध्यमातून आम्ही विधानसभेमध्ये बहुजन समाज पार्टीचा आमदार नक्कीच निवडून देऊ, हेच एवढं सांगतो। तिकीट कोणालाही मिळो, मात्र उमरेड विधानसभा क्षेत्रातून बसपाचा हत्ती हा उमेदवार आहे। सर्व कार्यकर्त्यांनी हत्ती पाहून मतदान करावं असं आवाहन या ठिकाणी उमरेड विधानसभाचे सर्व या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी आपण करते।